स्वागत आहे मित्रांनो तुमच्या भावाच्या एका नव्या कोराच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग आहे ना, हा ब्लॉग नसून तर अनबॉक्सिंगचा ब्लॉग आहे. आणि तुमच्या भावाने एक प्रोडक्ट परचेस केला आहे, कधीपासून घ्यायचा होता, फायनली घेतला आहे. म्हणजे जरा पेमेंट साठवून साठवून नंतर आताच फायनली मी घेतला आहे. तुम्हाला दाखवतो तो प्रोडक्ट. टॅन तुमच्या भावाने घेतला आहे एक ॲक्शन कॅमेरा IZI-1+. आणि कधीपासून घ्यायचा होता, पण तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते. तर आता जरा साठून साठून आहे ना, फायनली तुमच्या भावाने हा कॅमेरा घेतला आहे. आता ह्याची रिव्ह्यू देऊया आणि अनबॉक्सिंग करूया. पहिलं तर म्हणजे मी केलेलं आहे, कारण जेव्हा डिलिव्हरीवाला आला तेव्हा मी ओपन केलेला. तर तुम्हाला तरी पण दाखवतो आता अनबॉक्सिंग करून. आणि लास्टपर्यंत बघा आणि कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. तर असा काहीसा हा बॉक्स आहे आणि ते रिझोल्युशन दिले 5K 30 FPS पर्यंत आपण शूट करू शकतो. आणि पाठी सर्व इन्फॉर्मेशन आहे तिथे दिले. हा त्याचा ॲप आहे, तिथून आपण जे काही व्हिडिओ शूट करतो ते सर्व त्या ॲप्लिकेशनमध्ये डेटा सेव्ह होतो. आणि इथे सर्व दिलेलं आहे काय काय आतमध्ये आहेत आपल्या ॲसेसरीज. तर ओपन करूया आणि दाखवूया तुम्हाला पण. मी बघितलंय, तुम्ही पण बघा. तर मित्रांनो, हा आपला असा बेसिकचा सेटअप आहे. तर तुम्हाला दाखवतो प्रोडक्ट. बघा, इथून सील येतो. तो सील प्रॉपर बघायचा आधी जेव्हा आपण ऑनलाईन शॉपिंग करतो, कारण हे जे कॅमेरे आहेत, ॲक्शन कॅमेरे आहेत, हे आपल्याला ऑनलाईनच अवेलेबल भेटतात. तर इथे प्रॉपर बघायचा. आणि ह्या कॅमेऱ्याचा एक महत्त्वपूर्ण मेन गोष्ट काय माहिती आहे, आपल्याला हा बॉक्स भेटतो कॅमेऱ्यासाठी, ॲसेसरीज बिसेसरीज ठेवायसाठी, कॅमेरा ठेवायसाठी. तर हा पहिला आधी आपण ओपन करूया. राप श्रीमान भाई के स्टाईल में हॅशटॅग बांधील की. मित्रांनो, हे बघा, मस्त असं भरभरून ॲसेसरीज दिलेली आहेत IZI-ने. आणि त्याचा फायदा आहे ना खूप होतो. जे पण मोटो ब्लॉगर आहेत, जे मोटो ब्लॉग आणि करतात, त्यांच्यासाठी स्पेशली आहे ना, या ब्रँडचे आहे ना A1 क्वालिटी आहे. कारण तुम्हाला मोटो ब्लॉगसाठी जेवढे पण माउंट बिऊंट लागतात ते सर्व या कॅमेऱ्यामध्ये भेटतात, विथ ॲसेसरी आणि कॅमेरा A1. तर बघूया आपण काय काय भेटलं आपल्याला. या साईडला सुरुवातीला म्हणजे आपल्याला भेटला आहे माईक वायरवाला. आपल्याला कॅमेऱ्याला कनेक्ट करायचा असतो. पहिलं तर गोष्ट म्हणजे कॅमेरा दाखवायला पाहिजे ती. हा आपल्याला कॅमेरा, हा वॉटरप्रूफ केस आहे आणि त्याच्या आतमध्ये कॅमेरा आहे. तर कॅमेरा तुम्हाला ओपन करून दाखवतो. हा ओपन झालेला आहे. इज्जत. हा वॉटरप्रूफ केस आहे मित्रांनो, पाण्यामध्ये. नाहीतर असा जर तुम्ही पाण्यामध्ये हा कॅमेरा यूज केलात तर हा वॉटरप्रूफ नाही, पण हा केस वापरून तुम्ही फुल्ली वॉटरप्रूफमध्ये शूट करू शकता, पण केस वापरूनच. तर हा बघा, हा मस्त असा आपला कॅमेरा आहे. पहिला ती कॅमेऱ्याला साईडला ठेवूया. पहिला ती ॲसेसरीज बघूया काय काय दिले आपल्याला. तर हे काहीसे आपल्या सेल्फी स्टिकला आणि यूज होऊ शकतात माउंट. हे आपले मोटो ब्लॉगसाठी आहे, हेल्मेटला अटॅच करायला. हा पण हेल्मेटलाच अटॅच करायला आहे. आपला जे गाडीची जे हँडल असतात त्याला जो हँडल माउंट असतो, हँडलला जो ग्रिप पकडण्यासाठी, तो आहे. जे खूप सारे माउंट आहेत. हे बघा, हा पण मला वाटतं सेल्फी स्टिकला यूज होतो. हा पण आहे. हा तर मोटो ब्लॉगसाठी आहे. आता हा दाखवतो मित्रांनो. हा बघा, हा A1 आहे. हा डायरेक्ट याला कनेक्ट केला असा की डायरेक्ट मोटो ब्लॉगचं सेटअप ओके. हा पण एक काहीचा माउंट आहे. आणि हा एक केस आपला नॉर्मल जेव्हा आपण कुठे ॲडव्हेंचरला जातो
किंवा आपण कुठे मोठं ब्लॉग नाही नॉर्मल शूट करतो तेव्हा हा केस वापरून आपण शूट करू शकतो आणि इथे आपली सेल्फी स्टिक अटॅच होते. हे बघा हा लागतो, तुम्हाला दाखवतो कसा फिट होतो तो. तर मित्रांनो हा बघा हा आपला सुंदरसा असा कॅमेरा आहे. आता बघूया ह्याचे जे वरती जे स्टिकर लावलेत ना ते काढूया पहिल्याने आपण, कारण क्वालिटी समजायला पाहिजे. ओ येस, हा राहू दे कारण हा सध्या आपण वापरणार नाही. हा जो मेन आहे तो आपण वापरणार आहोत. त्याची ओ वाव, तर चार्जिंगला लावलेला मी. तर आता ओपन करूया. ओके, ओके सॉरी मी चुकीचं बटन दाबला. मोडचा बटन दाबायला पाहिजे होता ॲक्च्युली. हे बघा मस्त असा वाईड अँगल मस्त आहे मित्रांनो, वाईड अँगल एक नंबर आहे. आता हे काय होत आहे, मेमरी कार्ड इन्सर्ट एस डी कार्ड. आता एस डी कार्ड तर मी आणलं नाही, तर मी जेव्हा आणेन ना तर तेव्हा टाकेन. पहिला ते बघूया आपण याच्यात काय काय फीचर्स आहेत. हे बघा हे व्हिडिओ रिसोल्युशन तुम्हाला दिसतंय काय, थांब बघतो आधी पहिला. ओके दिसतंय, जरासं व्हिडिओ क्वालिटी नाही आहे एवढी प्रॉपर दिसत आहे. हे बघा 5K 30 FPS 4K 60 आणि टचस्क्रीन आहे मित्रांनो ही. 2K 60 FPS 1080 160 60 FPS 30 FPS. रिसोल्युशन खूप चांगले चांगले आहेत. मायक्रोफोन बिल्ड इन इंटरनल एक्सटर्नल आणि काय काय आहे, खूप सारे आहेत. आता मला काय एवढं माहीत नाही डिटेल. स्क्रीन सेवर बॅक, हे बघा अँगल बघा, अँगल खतरनाक, वाईड अँगल चांगलं आहे याच्यात. आता आपण नाही ना रिसोल्युशन चेंज करूया. आपल्याला कुठला पाहिजे, 2.7K 60 FPS बघूया. मी ई काय दाखवते हे आपल्याला माहीत नाही. ESI ऑन म्हणजे ESI म्हणजे काय, स्टॅबिलायझर जर प्रॉपर राहते काय, म्हणजे व्हिडिओ क्वालिटी शेक नाही व्हायला पाहिजे. तर हे बघा इथे दाखवते तुम्हाला, म्हणजे तुम्ही किती पण आपला मुवमेंट जास्त केली तरी प्रॉपर येणार. नाहीतर आता 5K मध्ये आहे ना मित्रांनो तुम्हाला स्टॅबिलायझर मिळत नाही 5K 30 FPS मध्ये. हे बघा आता 5K सिलेक्ट केला मी आणि ESI मध्ये गेलो ना तर ऑन नाही दाखवणार. तर बघूया, नाही आहे, प्रॉपर शूट होणार नाही. बघूया आता एस डी कार्ड दाखवतं. आता बघूया आपण एस डी कार्ड घेऊया आणि त्यानंतर शूट करून दाखवा तुम्हाला. मित्रांनो मेमरी कार्ड काय मला भेटलं नाही, दुकानात गेलो पण मेमरी कार्ड ते बोलतात ऑनलाईन भेटेल, नाहीतर ते बोलतात स्टोअरमध्ये अवेलेबल करावं लागेल. तर बघूया मेमरी कार्डचं. पण तुम्हाला दाखवतो ह्या कॅमेऱ्याचा आहे ना फोटोचा वाईड अँगल बघा. बघा बाबो एकदम खतरनाक वाईड अँगल आहे फोटोमध्ये. कॅमेरामध्ये एक नंबर आहे वाईड अँगल. अरे व्हिडिओला पण भेटेल पण बघूया जरा, व्हिडिओला जरा कमी भेटू शकतो वाईड अँगल, पण मोबाईलपेक्षा तरी चांगला भेटेल. आता बघूया, जर जेव्हा मेमरी कार्ड टाकू आपण तेव्हा आपण बघूच की किती वाईड अँगल भेटतोय, किती काय क्वालिटी भेटते व्हिडिओ क्वालिटी. कारण ॲक्च्युली याची व्हिडिओ क्वालिटी चांगली, कारण खूप जणांनी रिव्ह्यू केलेले याचे यूट्यूबला आणि ब्लॉग पण टाकलेत खूप जणांनी अनबॉक्सिंगचे पण. तर मस्त मस्त असे रिव्ह्यू आहेत आणि बघूया आपण पण. आणि जेव्हा मेमरी कार्ड टाकू ना त्याचा मी वेगळा टाकेन ब्लॉग क्वालिटीचा. परत कुठला मी मेमरी कार्ड घेतला आहे आपल्या ॲक्शन कॅमेऱ्यासाठी
तर कसा वाटला हा अनबॉक्सिंगचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. आणि काय डाऊट असेल, काय विचारायचं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा की काय जे काय प्रॉब्लेम असेल किंवा जे तुम्हाला कसं वाटलं ते. तर नक्कीच सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला. जय शिवराय.